हॅलो. आत्ता मॅच बघितली यू मुंबा आणि तमिल थलाइवासची. म्हणजे एक असा पॉईंट होता ना की मला असं वाटलं की काय फालतू मॅच चालू आहे यार, एकदम वन सायडेड मॅच आहे. कारण तमिल थलाइवासकडे 9 पॉईंट्सची लीड होती. तर मी तर अक्षरशः उठून किचनमध्ये कॉफी करायला गेले. कारण सेकंड हाफमध्ये 9 पॉईंट्सची लीड खूप मोठी असते आणि म्हणजे शुअर आता तमिल थलाइवास जिंकणार आहे असंच मला वाटत होतं. आणि तेवढ्यात मी कॉमेंट्रीमध्ये ऐकलं की ऑल आऊट यू मुंबाचा वाचला आहे आणि म्हणून मी परत आले बघायला. आणि त्या क्षणापासून मॅच संपेपर्यंत असं लाईक एकदम ग्लू होऊन मी बसलेले की बापरे, परत एकदा टाय ब्रेकर होतो आहे की काय, अशी सिच्युएशन होती. म्हणजे कुठे ती 9 पॉईंट्सची लीड आणि कुठे यू मुंबाचा 2 पॉईंटने विजय. काय अमेझिंग खेळले ना ते. म्हणजे अजित मला गेल्या सीझनपासून सॉलिड आवडतो. मला सुनीलची कॅप्टन्सीसुद्धा आवडते. म्हणजे त्याच्यामुळे तो जोश जो एक कॅप्टनला असायला पाहिजे ना, तो दिसतो. आणि कालही यू मुंबा जिंकलेली. एकदम असं ते तर टायब्रेकरमध्ये जिंकलेले. त्याच्यामुळे मला वाटत होतं की बापरे, आजही आता यांचं टायब्रेकरमध्ये जात आहेत की काय. पण अमेझिंग मॅच. तमिळसुद्धा चांगले खेळले, असं काही नाही की ते चांगले खेळले नाही. म्हणजे ऑब्वियसली अर्जुन तर त्याच्या एकदम टॉप फेजमध्ये आहे. पण ओव्हरऑल टीमसुद्धा खूप चांगली आहे. कुठे मग तरी मला परत वाटतं आहे की पवनचं काय चालू आहे की लास्ट 1 मिनिट जो एवढा क्रुशियल होता की जिथे प्रॉबब्ली त्यांना मॅच टाय करता येऊ शकली असती, तिथे तो सेल्फ आऊट होतो. म्हणजे मी स्वतः कबड्डी पवनमुळे बघायला लागले की त्याचं ते जिथे हाय फ्लाईंग त्याच्या त्या जम्प्स असायच्या ते एकदम मेस्मरायझिंग असायच्या. आणि मी लोकांना सांगते की तुम्हाला कबड्डी बघायची असेल ना, तुम्हाला कबड्डी गेम जाणून घ्यायचा असेल ना, तर तुम्ही हे प्रदीप नरवाल, पवन ह्यांचे गेम तुम्ही बघा. तुम्ही ऑटोमॅटिकली कबड्डीच्या प्रेमात पडाल. कुठेतरी तो पवन जो आपला पूर्वीचा जो पवन होता ना की तो मॅटवर आल्यावर असं पवन पवन म्हणून असं ओरडावंसं वाटतं, तो कुठेतरी ना गेल्या सीझनपासून तो गेल्या सीझनपासून रादर थोडा डायल्यूट झाला आहे. ऑफकोर्स त्याचे इंजुरीज असतील किंवा जे काही असेल ते. पण खरंच मला असं वाटतं की त्याने ना त्याचा जो फॉर्म आहे तो परत आणावा. तो वाईट नाही खेळत, पण वो मजा नाही आहे जो पहिले आता असं झालं आहे सध्या. आता नेक्स्ट मॅच तर अजून एक्सायटिंग आहे, हरियाणा वर्सेस बेंगॉल. आणि काय एक्सायटिंग आहे तुम्हाला माहिती आहे, कारण गेल्या वेळीचं जे काही राहिलेलं भांडण आहे त्यांचं, ते आता बघूया ह्या मॅचमध्ये काय होतं आहे.